अब हसीना से नहीं मिल रहा है इसलिए मुझे बहुत आ रहा है पसीना. म्हणजे आता बायकोलाच भेटणार, बाकी हसीना दिल भरा. 3 चेंज आहेत, 3 चेंज बघूया हे एनर्जी राहते का शेवटपर्यंत. तर मित्रांनो असे 5 ब्लॉग आहेत. हा दुसरा ब्लॉग आहे आपला आणि तुमचा जो रिस्पॉन्स आहे तो कमाल आहे आणि आय लव्ह यू फक्त तुमचाच आहे. त्यामुळे असे 5 ब्लॉग घेऊन येणार आहे. सो बघत राहा, हळूहळू ब्लॉग अपलोड होत राहतील. झाले असतील तर लगेच बघा. आता मला माहित नाही तुम्ही कधी बघताय, पण बघा. काय चाललंय हेच कळत नाहीये मला. एवढा मल्टिपल चाललंय तिकडे. अरे ही कोण आहे आणि ही एवढी सुंदर, ही कोण आहे? मीच खटकर, आज कुठे भेटायचं आपण? कुठे भेटायचं मग? प्रमोशन कुठे भेटायचं? बोहल्यावर. बोला काय? बोहला काय असं विचारलंय या माणसाने मला. आज आम्ही भेटणार ते बोहला. तुझ्या भाषेत बोला म्हणजे काय? बोहला म्हणजे अंतरपाठ ठेवतात आणि मग तिकडे नवरा असतो, इकडे नवरी असते आणि अंतरपाठ खाली आल्यावर मग तो नवरा असतो, तोपर्यंत तो नवरा नसतो. सो एक माणूस जो मित्र आहे किंवा जिकडे माझा मित्र अंतरपाठ पडल्यानंतर जिकडे नवरा होणार आहे ती प्लेस बोहला आहे. ओके, सो आज तुम्ही भेटणार आहे बोहल्यावर. आज आम्ही बोहल्यावर भेटणार आहोत. कैसा बोला बन के आई भोला. त्याच्यानंतर फक्त तीच बोला. याचं दुःख लक्षात घेता मी अजून बोहल्यावर जायचं की नाही याचा प्रश्न पडतो. हा सतत तेच ऐकू. अंधुक झाले. त्याला अंधुक हा शब्द माहितीये पण बोला शब्द माहिती. बोलाय ना सगळ्यांना भीती आहे. आता अजून एक येणार आहे कल्प्रिट. सगळ्यात पहिले तुम्हाला, कारण मी अक्षय सरांना कनेक्ट तुमच्यामुळे झालं. हे काय उगाच इमोशन बाहेर येतात. ढोलकीला पण हेच करायची. साडेआठ वाजले. तुषार इकडे आवाज. 8:30 वाजले यार. समीर किधर है भाई? ऐक ना, इकडे दाखव. इकडे दाखव. हे सगळ्यांनी एकदा प्लीज माझ्यासाठी टाळ्या वाजवा ना. एकदा सगळ्यांनी 1 2 3 टाळ्या. ओके गण्या पाणी आण प्लीज. आम्हा दोघांना पाणी हवंय. दादा परत आतापासूनच पाणी मागतोय. विचारा हवं कोणाला बघ तो. काय येतंय तुम्ही? एक जण नाही रे अगदी. तुझी टीम मोठी वाटत होती, माझे मित्र कमी. 10 वर्ष झाली. पण आजचा पहिला दिवस आहे. ही कोमल प्रेम दिसणार. एवढं कोमल नाही. एवढा कोमल तर नाही. साधना आणि अक्षयच्या करंजा मला आवडल्या. साधना आणि अक्षय लिहिलेल्या करंजा. आणि हे तबले हे त्यांच्या घरी खरं आहे. माझ्या घरी कुठे पण मला असं वाटतं आणि श्री व सौ केळकर हे आवडले मला. ही पार्टी चेंज होणार. बिग बॉसची बिचारी पार्टी जाणार. आणि आता मी आयुष्यात एकच गोष्ट करतो यांच्यासह की तुम्ही मला प्लीज, याच्यापैकी बऱ्यापैकी जणांची लग्न झालेली आहेत. हा सोडल्यास सगळे लग्नाच्या मार्गावर. हा पण मार्गावर लग्न झालेली आहे. सो मला आयुष्यात आता ह्याची गरज आहे. नाल्याचं ना.
खूप वेळ झाला मला नारळ देऊन असंच बसवले. काय करायचं? मी पण नारळ घेऊन बसली. करायचं काय? ह्याचं नावच करायचं काय? आम्ही करायचं काय? ह्याचं नावच कराय. हो ना, आपण पण जाऊ लवकरच. आता सध्या करायला सांगितले ते करूया. करा घेऊन. खाजवते मला आता, खूप जास्त खाजवते. का? हा का? का आता खा कर्माची फळ. बोल हेलो गाइस. स्माइल ठेवा. ठीक आहे. साठी टाळ्या वाजा जोरात. जंगल के भूखे शेर. आम्ही खायला आलोय. आम्ही खातो. टेस्ट करतो कसं खायला. त्यापैकी धर्म आपण जो काय पूजा अर्चा करतो, जपजाप करतो, यज्ञ कांड करतो, उपास तापास करतो, त्यातनं धर्माचं प्राप्ती होते. अर्थाची प्राप्ती करण्याकरता नाना प्रकारची शूटिंग करतो किंवा काय उद्योगधंदे करतो. काम हा त्यासाठी. आणि हे तिन्ही पुरुषार्थ आपण कशा पद्धतीने प्राप्त करतोय. प्रत्येकामध्ये प्लस मायनस पॉझिटिव्ह निगेटिव्ह या गोष्टी असतात. आपण धर्माने वागतोय का अधर्माने वागतोय, अर्थ सरळ धर्माने मिळवलाय का अधर्माने मिळवलाय, तसाच काम सुद्धा धर्माने आहे का अधर्माने आहे, या सगळ्याचा विचार करून चौथीचं जसं पालन पोषण केलं तसं तुम्ही करावं अशा त्या टर्म्स कंडिशन म्हणाले. नक्कीच करू. आणि हे करत असताना तुम्ही दोघांनी एकत्रित छान संसार करा. या संसारामध्ये भांडण कांडण ह्या गोष्टी होतातच, पण ते सुद्धा ज्याप्रमाणे जेवणात मीठ तिखट असतं तशासारखं असावं आणि त्याची इतर मुख्य जेवणाला कुठेही धक्का लागू नये अशासारखं ते सगळं स्वीकार करावा. आणि तुमची भांडणं तुम्ही सोडवा, तुमच्या पालकांकडे आणू नका आणि छान संसार करा असं आम्ही तुम्हाला कन्यादानाच्या निमित्ताने प्रार्थना करतो. सगळं मान्य आहे ना. सांगा.
शुभम मिळाला. शुभम टाकू हळद कुंकू लावा आणि हे करा. तर मित्रांनो, परिस्थिती कशी असो, माझ्या मित्रांना लग्न झाले असल्या कारणाने का मला माहित नाही, माझ्यावर हसत होते ते आणि मला रडू कोसळत होतं आणि हे हसत होते. मला खरंच कळत नव्हतं ते माझ्यावर हसतायत, स्वतःवर हसतायत की आमच्या आलेल्या परिस्थितीवर हसतायत. तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सांगा. तुमचं लग्न झालं असेल तर, नसेल झालं तर तुम्हाला अनुभव घेता येईल. त्यामुळे लवकर लग्न करा. पण माझे ब्लॉग पाहिले त्याबद्दल धन्यवाद. असाच पुढचा ब्लॉग सुद्धा इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे पुढच्या ब्लॉगची सुद्धा वाट बघा किंवा असेल अवेलेबल तर लगेच बघा. थँक्यू सो मच. कारण आय लव्ह यू मी फक्त आणि फक्त तुमचाच आहे.